नमस्कार मित्रांनो, आपण जो प्रतिसाद देत आहात त्याबद्दल सर्वप्रथम आपले धन्यवाद, आभार। आजपासून आपण 2 भागामध्ये एक महत्त्वाचा विषय हाताळतोय, शिवसेनेचा इतिहास। कालची शिवसेना, आजची शिवसेना आणि उद्याची शिवसेना यावर काही वेळ आपण बोलणार आहोत। मित्रांनो, शिवसेनेचा इतिहास सर्वज्ञात आहे। गुगलवर, अन्य सामाजिक माध्यमावर, विकिपीडियावर खूप काही माहिती आहे। या सर्वांचे आभार मानले पाहिजेत, कारण नवीन पिढीला शिवसेनेचा इतिहास माहित असणं गरजेचं आहे। आणि शिवसेना हा केवळ पक्ष नसून एक महाराष्ट्राच्या इतिहासातलं ते सुवर्ण पान आहे, एक महत्त्वाचं अंग आहे, हे कोणालाही विसरून चालणार नाही। मी या विषयावर बोलू शकतो कारण 1986 पासून हा पक्ष, ही संघटना, संपूर्ण ठाकरे परिवार, त्यांचे सर्व सेनापती यांना मी जवळून अनुभवलं आहे। सामनाचा दिल्ली प्रतिनिधी म्हणून, नवशक्तीचा दिल्ली प्रतिनिधी म्हणून, एक शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून, पदाधिकारी म्हणून, काही राज्यांचा पदाधिकारी म्हणून मी शिवसेनेच्या जवळ होतो, खूप जवळ होतो। त्यामुळे मी बाळासाहेब अनुभवले, मासाहेब अनुभवल्या। या दोघांच्याही चितेला अग्नी देताना मी त्यांच्या चितेजवळ होतो, इतका मी या पक्षाशी निगडीत होतो आहे। व्यवसायामुळे काही कारणाने मी आज जरी दूर असलो तरी या पक्षाबद्दल मला आत्मीयता आहे। आणि शिवसैनिक हा आयुष्यभर शिवसैनिक असतो, हे तत्व विसरून चालणार नाही। प्रत्येकाची प्रतिसाद देण्याची, प्रतिक्रिया देण्याची पद्धत वेगळी असेल, पण असे हजारो शिवसैनिक आहेत, तुमच्या आमच्यासारखे, माझ्यासारखे असे हजारो मराठी मनगटे आहेत, मने आहेत की ज्यांना शिवसेनेबद्दल सहानुभूती आहे, आत्मीयता आहे आणि त्यांना शिवसेनेबद्दल बोलण्याचा अधिकार सुद्धा आहे। त्यापैकी मी एक आहे। मित्रांनो, शिवसेनेच्या इतिहासावर बोलताना बाळासाहेब समजून घेतले पाहिजेत, शिवसेनेची छायाचित्र समजून घेतली पाहिजेत, ती पुढच्या पिढींपर्यंत पोहोचली पाहिजेत। आणि हे महत्त्वाचं काम समाज माध्यमावरचे अनेक जण करतात। इथे कॉपीराइट येण्याचा प्रश्नच नाही, स्वामित्वाचा प्रश्नच नाही, कारण आपण सर्वजण या सर्वांचे ऋणी आहोत, ज्यांनी हे शिवसेनेचे इतिहासाचे साक्षीदार असलेली क्षण, छायाचित्रे समाज माध्यमावर प्रसिद्ध केली। यातूनच शिवसेनेचा इतिहास उलगडला जातो। काही कागदपत्रे आहेत, त्यातूनही शिवसेनेचा इतिहास उलगडला जातो। मित्रांनो, शिवसेनेच्या इतिहासावर एक प्रबंध होऊ शकतो, अनेक जणांना डॉक्टरेट मिळू शकते, इतका तो सखोल अभ्यास करण्यासारखा विषय आहे। मित्रांनो, शिवसेनेची स्थापनाच मुळात आंदोलनातून झाली, मराठी माणसाच्या गरजेतून झाली, मराठी मुलखाच्या गरजेतून झाली, महाराष्ट्र भूमीच्या, महाराष्ट्रातील मातीच्या गरजेतून झाली। देश स्वातंत्र्य झाला होता, परंतु महाराष्ट्र स्वतंत्र झाला नव्हता, महाराष्ट्राला मान्यता मिळत नव्हती, महाराष्ट्र आणि गुजरात वेगळा झाला। आणि महाराष्ट्राचा जन्म 1960 साली झाल्यानंतर शिवसेनेची जाणीव लोकांना होऊ लागली, ती आंदोलनात। पण 6 वर्ष लागली या आंदोलनाची दिशा ठरवायला आणि बाळासाहेबांच्या मनातील द्वंद्व मोकळं व्हायला। तोपर्यंत एक केशव ठाकरे नावाचा महायुद्धा समाज परिवर्तनाचं काम करत होता, प्रबोधनाचं काम करत होता, म्हणून आपण त्यांना प्रबोधनकार म्हणतो। त्या घरात 2 मराठी मनगट झुंजत होती, एक संगीत क्षेत्राकडे गेला आणि एक व्यंगचित्राकडे गेला, परंतु दोन्ही कलासक्त होते। घरात आधुनिक विचार होते, परंपरा
विरुद्ध रूढींविरुद्ध विचार होते आणि त्यातूनच बाळासाहेबांची एक नाल तयार होत होती, ती या मराठी मातेशी. आणि मग मराठी अमराठी वाद निर्माण होऊ लागला आणि बाळासाहेबांचा कुंचला मराठी माणसासाठी रंगू लागला. नोकरीच्या काळात बाळासाहेबांचं मन तयार होत होतं आणि 1966 उजाडलं, 19 जून उजाडलं आणि शिवसेनेचा जन्म झाला, शिवसेनेचं नामांतर झालं. जादू अशी होती की या 4 अक्षरामुळे हजारो मराठी माणसं एकत्र आली. मग तो दाक्षिणात्य लोकांविरुद्धचं आंदोलन असेल, बिहारी लोकांविरुद्ध आंदोलन असेल आणि त्यातूनच 80% समाजकारण आणि 20% राजकारण ही नवीन घोषणा आली. एक एक सवंगडी बाहेरून आले. त्यात वामनराव महाडिक होते, दत्ताजीराव साळवी होते, प्रबोध नवलकर होते, पुढे मनोहर जोशी सामील झाले, हेमंत गुप्ते सामील झाले. 18 पगड जातीची लोक एकत्र आली. तिकडून छगन भुजबळ आले, आणखीन बरीच लोक आली. सर्वांची नावं इथे घेता येणार नाही, पण या सर्वांचे प्रचंड उपकार या संघटनेवर आहेत. त्यांनी संघटना आपली मानली, बाळासाहेबांना दैवत्व प्राप्त करून दिलं. परंतु त्याच वेळी बाळासाहेबांचे पितृतुल्य असे संस्कार या लोकांवर होत होते, सवंगड्यांवर होत होते आणि एक ज्वलंत आंदोलन उभं राहत होतं. मराठी अमराठी वाद असेल, मराठी माणसांना नोकऱ्यांचा हक्क असेल, त्यातून स्थानीय लोकाधिकार समिती स्थापन झाली. मनोहर जोशींच्या भाच्यांकडे ती जबाबदारी आली. त्या एका वेगळ्या संघटनेतून अनेक मराठी माणसांना न्याय मिळण्यासाठी प्रयत्न झाला. मग अनेक संघटना तयार झाल्या. मग भारतीय कामगार सेना तयार झाली, भारतीय विद्यार्थी सेना तयार झाली. मोहन रावले सारखे नवीन राडेबाज लोक मराठी माणसांसाठी पेटून उठले होते आणि त्यांची राडेबाज वृत्ती हीच शिवसेनेला उभारी देत होती. शिवसेनेत सर्व सभ्य होते असं नव्हे, परंतु शिवसेनेकडे मराठी माणसांची ताकद तयार होत होती आणि मराठी माणसासाठी, बाळासाहेबांसाठी जीव ओतून टाकणारी जीवलक मंडळी होत होती. अनेक केसेस अंगावर येत होत्या. इथे मी आमचा इतिहास सांगणार नाही, आमच्या शाखेचा इतिहास सांगणार नाही, आपण संपूर्ण शिवसेनेच्या इतिहासाकडे साकल्याने बघतोय. हा धावता इतिहास असणार आहे. यामध्ये सर्वांचे संदर्भ घेतले जाणार नाहीत, घेणं शक्य नाही, कारण काही मिनिटाच्या भाषणामध्ये किंवा काही भीष्णांच्या संभाषणामध्ये शिवसेना कव्हर होण्याएवढी शिवसेना लहान कधीच नव्हती आणि कधीही राहणार नाही. आजची शिवसेना ज्या पद्धतीने आपण बघतोय ती शिवसेना पूर्वी नव्हती. मासाहेबांचा दरार होता, मासाहेबांचं प्रेम होतं, मातोश्रीवर जाणाऱ्या प्रत्येकाला औक्षण होत होतं, कोण उपाशी परत येऊ शकत नव्हता. त्याच वेळी बाळासाहेबांचा एक आदरयुक्त दरारा सुद्धा होता. शिवसेना राजकारणात उतरली आणि एक एक पायरी वर चढत गेली. नगरसेवक आला, काही कामगार संघटनेमध्ये पदाधिकारी निवडून आले, मग महापौर शिवसेनेचा झाला, पहिला आमदार निवडून आला, कृष्णा देसाई प्रकरण झालं, त्यामध्ये अनेक जण भरटले गेले. त्यामध्ये विशेषतः दिलीप हाटे यांचा उल्लेख सुद्धा करावा लागेल. त्याच वेळेला शिवसेनेमध्ये पांढरपेशी आणि सामान्य शिवसैनिक अशी दरी पडू लागली. मग हेमंत गुप्ते सारखी वगैरे मंडळी वेगळ्या पद्धतीने शिवसेना हाताळू लागली आणि तळागाळातला कार्यकर्ता वेगळ्या पद्धतीने शिवसेना हाताळू लागला. दोघांचाही उद्देश चांगला होता. अनेक जण पेटून उठले, नारायण राणे येऊन सामील झाले. ही सगळी मंडळी सामान्य कोकणातून आलेली किंवा घाटमाथ्यावरची सुद्धा होती, परंतु सर्वांचं तत्व एक होतं, मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी. आणि यातूनच बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
आणि अन्य कलाकारांच्या कुंचल्यातून विविध पोस्टर्स तयार होत होती, नकाशे तयार होत होते आणि शिवसेनेचा एक लोगो तयार झाला. त्यामध्ये भगव्या रंगाने रंगवलेला महाराष्ट्र आणि मुंबईच्या ठिकाणी एक आ वासून उघडलेला हल्ला करायला तयार असणारा वाघ आणि ती 2 अक्षरं शिवसेना. हा लोगो इतका गाजला की पुढे शिवसेनेचं ढाल तलवार असेल, मशाल असेल, ही चिन्ह हळूहळू बाजूला व्हायला लागली आणि शिवसेनेची प्रगती इलेक्शन कमिशनमध्ये, निवडणूक आयोगामध्ये सुद्धा दिसू लागली. जो एक स्थानिक पक्ष होता तो प्रादेशिक पक्ष झाला, प्रादेशिक पक्षातून एक राजकीय पक्ष झाला, राज्य पातळीवरचा पक्ष देश पातळीवर पोहोचला. अनेक राज्यात त्याच्या शाखा झाल्या, राज्य प्रमुख आले, उपराज्य प्रमुख आले. जे नगरसेवक होते त्यांना निर्णय राज्यांची जबाबदारी दिली गेली आणि हळूहळू शिवसेना मुंबई बाहेर डोकावू लागली. मग पुणे असेल, नाशिक असेल, नवी मुंबई असेल, पुढे संभाजीनगर, औरंगाबाद असेल, नागपूर असेल, सगळीकडे सर्वदूर शिवसेना प्रगती करू लागली, सर्वदूर पसरू लागली आणि बाळासाहेबांचे दौरे सुद्धा वाढू लागले. मग एकच लक्ष, विधानसभा, अशी घोषणा आली. 1986 पासून शिवसेनेने कूस बदलली. या काळात अनेक चढउतार शिवसेनेने पाहिले. काही जण नाराज झाले, बंडू शिंगरेंचं आंदोलन आलं, पण ही सगळी पेल्यातली वादळ ठरली. त्यामुळे शिवसेनेवर कधीही आच आली नाही. जे शिवसेनेला शिवसेनेपेक्षा पक्षापेक्षा मोठे समजत होते त्यांना त्यांची जागा दाखवली गेली, मतदारांनी सुद्धा जागा दाखवली आणि शिवसैनिकांनी सुद्धा जागा दाखवली. एक वेगळ्या पद्धतीची दहशत, वडिलकीची दहशत मातोश्रीवर होती. राज आणि उद्धव अजून करते व्हायचे होते. राज लाडाचा होता, अजून तो राज साहेब झाला नव्हता. काकांची व्यंगचित्र जवळून बघायचा, बैठकीना बसायचा. त्याची राजकीय कूस तयार होत होती. उद्धवजी मात्र यापासून थोडे अलिप्त होते. कलासक्त जीवन जगणारे, छायाचित्रांवर आवड असणारे उद्धवजी सुरुवातीला राजकारणापासून लांब होते. हळूहळू सभांची छायाचित्र काढण्यासाठी ते जाऊ लागले. पण दैदिप्यवान वारसा मिळाल्यामुळे उद्धवजी सुद्धा पुढे शिवसेनेच्या कार्यात मग्न होऊ लागले. त्यांना महत्व येऊ लागलं. जसा आदित्यजींचा उदय झाला तसाच अचानक उद्धवजींचा सुद्धा उदय झाला आणि तिथे वादाला थिंगी पडू लागली. लोक राज ठाकरेंना मानायची, ही वस्तुस्थिती आहे. राज ठाकरेंचा दरारा तयार होत होता. विद्यार्थी सेनेवर त्यांची पकड होती आणि नवीन तरुण कार्यकर्ता राज ठाकरेंना मानत होता. त्या मनाने उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व मवाळ होतं. आदर प्रचंड लोक द्यायची, पण लोकांना मवाळ नेतृत्व नको होतं. त्यामुळे राज ठाकरेंच्या सभांना गर्दी व्हायची. उद्धव ठाकरे वक्ते नव्हते. राज ठाकरे पूर्वीपासूनच चांगले वक्ते होते. स्वतः कलाकार असल्यामुळे काकांचं पुतण्यांवर प्रेम होतं आणि शिवसेना नेते सुद्धा राज ठाकरे यांची जरब ओळखून होते. हळूहळू दरी वाढत गेली. मधल्या काळात पुलाकडून पाणी वाहू लागलं. छगन भुजबळ यांनी शिवसेनेला धोका दिला. मतांतरं झाली. छगन भुजबळ की पंत म्हणजे मनोहरजी जोशी, यामध्ये छगन भुजबळांना डावं माप मिळालं. छगन भुजबळ नाराज झाले. अचानक पक्षातून बाहेर गेले. काही आमदार त्यांच्याबरोबर बाहेर गेले, परंतु त्यांना गद्दार ठरवलं गेलं. दहशत इतकी होती की छगन भुजबळ संरक्षणाशिवाय बाहेर पडू शकत नव्हते. एवढा मोठा नेता, माळी समाज, ओबीसी समाज यांचा पाठीराखा असलेला नेता, पाठिंबा असलेला नेता, परंतु शिवसेनेच्या दहशती पुढे नरम होत होता. तरी त्यांचं जागा शोधली, अस्तित्व शोधलं, वेगळी वाट पकडली. त्याच वाटेने पुढे नवीन मुंबईचे सर्वेसर्वा गणेश नाईक गेले. गणेश नाईक यांनी शिवसेनेला खूप काही दिलं. कामगार संघटनेमध्ये खूप चांगलं काम केलं.
परंतु त्यांची एकाधिकारशाही होत होती. आनंद दिघे आणि गणेश नाईक यांच्यामध्ये मतभेद झाले. आनंद दिघे ठाणा जिल्हा सांभाळत होते आणि सर्वांचे आवडते होते. त्यांचीच वेगळी दहशत होती. पुढे आनंद दिघेंचं निधन झालं. हेमंत गुप्ते बाहेर पडले आणि नंतर शिवसेनेला सत्ता मिळाली. मनोहर जोशी सत्तेवर आले. मनोहर जोशी सत्तेवर आले. खूप चांगलं काम होऊ लागलं. मनोहर जोशी स्वभाव वेगळ्या पद्धतीचा होता. त्यामुळे संघटनेवरची त्यांची पकड ढिली होत होती, कारण त्यांना राज्यकारभार सांभाळायचा होता आणि रिमोट कंट्रोल मात्र मातोश्रीच्या हाती होता. मुख्यमंत्री म्हणून सर्वच निर्णय मातोश्रीच्या मदतीने किंवा त्यांच्या मनाप्रमाणे होऊ शकत नव्हते, ही वस्तुस्थिती होती. आणि एका साध्या चिठ्ठीवर आशिष कुलकर्णी नावाच्या अगदी तळागाळातल्या कार्यकर्त्यामार्फत, सेना भवनच्या एका पदाधिकाऱ्यामार्फत साधी चिठी गेली आणि मनोहर जोशींना पाय उतार व्हावं लागलं. या सगळ्यामध्ये नवीन लोक येत होती, जुनी लोक जात होती, काही लोक स्वर्गवासी झाली. परंतु वामनराव महाडिक, दत्ताजीराव साळवी, प्रमोद नवलकर यांचं कार्य शिवसेनेत अधोरेखित आहे. गजानन वर्तक सारखे नगरसेवक होते. अनेक नावं इथे घेता येतील, ज्यांनी शिवसेना तळागाळात पोहोचवली. मग खैरे औरंगाबादला गेले असतील किंवा मुंबईचे अनेक नगरसेवक त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यात गेले. काहींना नवीन जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आणि त्यांनी जिल्हे अक्षरशः पिंजून काढले. बाळासाहेबांचे दौरे आखले जायचे, लाखोंच्या सभा व्हायच्या आणि त्या लोकांच्या मनात रुजायच्या. यातच बाळासाहेबांची लोकनेता म्हणून प्रसिद्धी झाली. बाळासाहेब जे निर्णय घेतील ते अंमलात आणतील असं दिसू लागलं. मुंबई पुणे हायवे हा शिवसेनेच्या इतिहासात शिवसेनेचं एक मानाचं पान ठरू शकतो. अनेक ठिकाणी आमदार आले, खासदार निवडून आले. दिल्लीपर्यंत शिवसेनेचा आवाज होऊ लागला आणि दिल्लीकरांना सुद्धा शिवसेनेची आठवण येऊ लागली. मग राज्यसभा असेल, विधान परिषद असेल, या निवडणुकांमध्ये शिवसेनेला मत मिळवण्यासाठी, निधी मिळवण्यासाठी किंवा दुसऱ्या पक्षातल्या लोकांना सामील करून घेण्यासाठी असेल, परंतु शिवसैनिकांना डावलून विधान परिषद आणि राज्यसभेची तिकीटं अमराठी लोकांना, व्यापारी लोकांना, उद्योजक लोकांना किंवा मुंबई उच्च न्यायालयात वकिली करणाऱ्या काही वकिलांना देण्याची इच्छा तयार झाली. जाब विचारण्याची ताकद कोणाला नव्हती, पण तळागाळातला मराठी नेता, मराठी कार्यकर्ता यामुळे नक्कीच दुखावला जात होता. सर्वच शिवसैनिक, सर्वच जिल्हा प्रमुख, सर्वच तालुका प्रमुख हुशार होते असं नाही, परंतु सर्व स्वामीनिष्ठ होते, संघटनेवर प्रेम करणारे होते आणि बाळासाहेब या पंचाक्षरीवर प्रेम करणारे होते. मातोश्रीवर एकनिष्ठ होते. पुढे नारायण राणेंचं बंद झालं. त्यापूर्वी नारायण राणेंना सर्व काही मिळालं होतं. नगरसेवक होते, महापौर होते, आमदार होते, मुख्यमंत्री पद मिळालं, त्यापूर्वी काही मंत्रिपद मिळाली, तरी सुद्धा नारायण राणे गेले. पण नारायण राणे गेले ते गाजत वाजत गेले. इथे शिवसेना कुठेतरी क्षीण होते. बाळासाहेबांचं वय वाढतंय असं काही जणांच्या लक्षात आलं, मनात पाल चुकचुकली. याच वेळेला उद्धवजींचा विकास होत होता, उद्धवजींचं नेतृत्व तयार होत होतं आणि बाळासाहेबांनी उद्धवजींना वारस म्हणून निवडलं. मधल्या काळात मनोहर जोशींच्या घरावर हल्ला झाला. मग तिथे सदा सरवणकर, संजय राऊत यांचं राजकारण आलं. सामना सुरू झाला, हिंदी आवृत्ती सुरू झाली, निरुपम सामील झाले, अनेक पत्रकार सामील झाले. काही पत्रकारांनी शिवसेनेवर भरभरून टीका केली, पण या सर्व टीकेला पुरून बाळासाहेब ठाकरे उडत होते. आणि बाळासाहेब नावाची जी जादू होती ती मराठी मनावर गारूड टाकून होती. अनेक शिवसैनिकांनी केसेस बघितल्या, अनेक वकील शिवसेनेसाठी जिंकले. जिल्ह्यामध्ये सेशन कोर्टामध्ये शिवसेनेविरुद्ध आंदोलनाच्या बाबतीत आणि अन्य फौजदारी केसेस दाखल होत होत्या. काँग्रेस,
शिवसेनेची विरोधी पक्षात होती. सुरुवातीला याच काँग्रेसनी शिवसेनेला तारलं होतं म्हणून वसंत सेना म्हणून पण त्यांचा उल्लेख व्हायचा. पण या गोष्टी किंवा कहाण्या काही असल्या तरी शिवसेना स्वतःचं अस्तित्व टिकून होतं आणि समाजकारण हे त्यांचं मूळ तत्व होतं. आणि याचकडे तरुण महाराष्ट्रीयन मुलगा मोठ्या आशेने बघत होता. पुढे नारायण राणे बाहेर पडले, पुन्हा निवडणुका झाल्या. प्रत्येक वेळेला नारायण राणे विरुद्ध शिवसेना असं चित्र तयार व्हायला लागलं. शिवसेनेच्या हातातून येणारी सत्ता गेली. आलेली पूर्वीची सत्ता शिवसेना टिकवू शकली नाही. दरम्यानच्या काळात भाजप बरोबर सलगी झाली होती. लालकृष्ण अडवाणी, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे आणि अटल बिहारी वाजपेयी, याचबरोबर संघ परिवार यांचा राबता वाढू लागला. आणि शिवसेनेने अनेक वेळेला, मग राष्ट्रपतीची निवडणूक असू दे किंवा अन्य निवडणुका असू दे, भाजपला मदत केलेली होती. आणि भाजप सुद्धा महाराष्ट्रात चंचू प्रवेश करू इच्छित होते. राष्ट्रीय स्वयंसंघाचं कार्य होतं, विश्व हिंदू परिषदेचं कार्य होतं आणि त्यातच बाबरी मशीदचं आंदोलन उभं राहिलं. हिंदू मुस्लिम वाद निर्माण झाले आणि मुंबई पेटली. मुंबई यापूर्वी अनेक वेळा पेटली होती. बाळासाहेबांना अटक सुद्धा झाली होती आणि त्या आंदोलनात बाळासाहेबांपुढे सरकार नमलं होतं. इथे मात्र मातोश्रीवर बसून बाळासाहेबांनी एक हाती ते आंदोलन पेटवलं, चेतवलं आणि सांभाळलं सुद्धा. आणि त्यातूनच गर्व से कहो हम हिंदू है ही स्लोगन बाहेर पडली. ही प्रत्येक हिंदू मनावर अधिराज्य करणारी स्लोगन होती. बाबरी मशीद पाडणाऱ्यांपैकी आपण आहोत असं कळल्यानंतर ते स्वाभिमानाने स्वीकारायची ताकद बाळासाहेबांच्यात होती. आणि याच वेळेला भाजपनी मात्र हात वर केले होते, ज्यांनी हे आंदोलन पेटवलं होतं. राम जन्मभूमीचं आंदोलन असेल, राम शिलान्यासासाठीचं आंदोलन असेल, रथयात्रा असेल, यामध्ये शिवसेनेने केलेली मदत भाजप विसरू शकत नाही. भाजपला पुढे जी काही सत्ता मिळाली किंवा भाजपला जे सत्तेत भागीदारी मिळाली ती शिवसेनेमुळे झाली. आणि शिवसेना हिंदुत्वाच्या तत्वावर भाजप आणि शिवसेना अशी अभेद्य युती टिकवून होती. मतभेद सगळीकडे होतात, भाजप आणि शिवसेनेत सुद्धा झाले. दरम्यानच्या काळात मासाहेब गेल्या होत्या, बाळासाहेब एकटे पडले होते. नेहमी म्हणायचे की माशाचे अश्रू लोकांना दिसत नाही. याचा अर्थ फक्त जवळच्याला कळत होता. वय साथ देत नव्हतं आणि एक दिवशी बाळासाहेबांची प्राणज्योत मालवली. परंतु त्यापूर्वी घरातले वाद मात्र निवले नव्हते. घरात निरनिराळी सत्ता केंद्र होत होती. त्यातूनच काही लोक बाहेर पडली होती. त्यांनी मातोश्रीची सिक्रेट फोडायला सुरुवात केली. आणि तेव्हा लोकांच्या लक्षात आलं की मातोश्रीचा तो पूर्वीचा दरारा राहिलेला नाही. पुढचा इतिहास आम्ही सर्वांनी बघितलेला आहे. ज्या हिंदुत्वाच्या तत्वावर शिवसेनेने निवडणूक लढली, भाजपच्या युतीमध्ये लढली, मोदींच्या पोस्टरवर निवडणूक लढली, गिरगावच्या सभेमध्ये, शिवाजी पार्कच्या सभेमध्ये भाजपच्या नेत्यांना एका व्यासपीठावर बोलवून निवडणूक लढली. निवडणूक पूर्व जाहीरनामे प्रसिद्ध केले. निवडणुकीनंतर शिवसेनेने काँग्रेसशी सलगी केली. या सगळ्याचा दोष लोकांनी संजय राऊत नावाच्या एका चाणक्यावर फोडला. संपादक म्हणून होते, शिवसेना नेते म्हणून होते, प्रवक्ते म्हणून होते आणि उद्धवजींचे जवळचे साथीदार म्हणून होते. त्यांनी एकतर्फी प्रचार मोहीम राबवली आणि शेवटी उद्धवजींनी काटेरी मुकुट घातला. त्यावेळी अनेकांच्या लोकांच्या मनात पालचूक चुकली. बाळासाहेबांचा रिमोट होता, ते बाळासाहेब सत्तेपासून लांब राहिल्यामुळे होता. बाळासाहेब परिस्पर्श करायचे आणि दगडाला सुद्धा शेंदूर फासल्यागत देवत्व प्राप्त व्हायचं, ही वस्तुस्थिती होती. इथे उद्धवजी स्वतः मुख्यमंत्री झाले आणि मुलगा राजकीय पटलावर येऊ लागला. त्यापूर्वी येत होता, परंतु मुख्यमंत्र्यांचा मुलगा म्हणून आदित्यांवर मोठ्या जबाबदाऱ्या येऊ लागल्या, मंत्रिपद आली आणि घरामध्ये सत्ता केंद्र तयार होऊ लागली.
राजकारणात आल्यानंतर जे फायदे होतात ते सर्व फायदे मिळाले आणि जे तोटे होतात ते सर्व तोटे सुद्धा चाकायला मिळाले आणि आदित्य ठाकरे टीकेचे धनी झाले. मधल्या काळात भाजपपासून फारकत घेतल्यामुळे भाजपने डाव साधला आणि शिवसेनेची उभी शक्ल झाली, उभी फूट पडली. तो इतिहास सविस्तरपणे सांगण्याची आज गरज नाही, परंतु उभी फूट पडताना काही आमदार पहिल्या गटातून गेले, मग दुसऱ्या गटातून गेले. मातोश्रीवर आणाभाका घेणारे आमदार सुद्धा दुसऱ्या दिवशी सुरतला आणि सुरत मार्गे गुवाहाटीला पोहोचले होते. इतक्या मोठ्या संख्येने, इतकी बेमालूमपणे शिवसेनेत फूट होईल असं कोणालाही वाटलं नव्हतं. मोठा धरणीकंप होता, परंतु यामागे भाजपचं षडयंत्र आहे हे मात्र अनेकांनी भुवया उंचावून उघडपणे सांगितलं होतं. सुरत, गुवाहाटी येथे भाजपची मदत शिवसेनेच्या फुटीर आमदारांना झाली, फुटीर खासदारांना झाली आणि त्याचे पडसाद सर्वत्र उमटू लागले. परंतु या सर्व लढ्यात उद्धवजी मात्र असहाय्य दिसले. एकतर्फी लढत होते. अनेक स्वामिनिष्ठ त्यांच्या सोबत आजही आहेत, त्यावेळी होते. काही बाहेरची लोक त्यांना येऊन मिळाली, परंतु नीलम गोले सारख्या मंडळींनी सुद्धा स्वार्थ साधला. काल या पक्षात असणाऱ्या रणरागिण्या दुसऱ्या दिवशी शिंदेबरोबर माईकवर बोलू लागल्या. त्या शीतल म्हात्रे अलिबागच्या सभेमध्ये एक बोलतात आणि दुसऱ्या दिवशी शिंदेकडे जाऊन दुसरं बोलतात. इतकं विदारक चित्र होतं. अनेक जण गेले. काही जण ईडीला घाबरून गेले म्हणतात, काही जण चौकशांना घाबरून गेले, केसेसना घाबरून गेले म्हणतात, काही जण लोभापोटी गेले म्हणतात. परंतु गेले ही वस्तुस्थिती आहे. आजचा शिवसेनेचा इतिहास हा भाग करण्याचं मुख्य कारण आज समाज माध्यमावर अचानकपणे बीपी इंडिया असेल किंवा ज्या काही साईट आहेत त्याच्यावर शिवसेनेची माहिती जी प्रसिद्ध झाली, प्रसिद्ध आधीच झाले, परंतु आज बऱ्याच जणांनी बघितली. माझ्याही पाहण्यात ती आज आली आणि मन विषण्ण झालं. आज शिवसेना अधिकृतपणे शिवसेना पक्षाची माहिती आले, ती जर बघितली तर भारतातील एक राजकीय पक्ष म्हणून तिचं वर्णन केलं गेले, धनुष्यबाण चिन्ह दाखवलं गेले आणि पक्षाध्यक्ष एकनाथ शिंदे दाखवले गेले. हे सर्व निवडणूक आयोगाचे उपकार आहेत. प्रकरण न्यायप्रविष्ट असलं तरी सुद्धा निवडणूक आयोगाने निर्णय दिलाय. अपात्रतेचा निर्णय नुकताच झालेला आहे. राहुल नार्वेकर नावाच्या एका पूर्वीच्या शिवसैनिकांनी, ज्याला सर्व काही मिळाल्यानंतर सुद्धा शिवसेना सोडली, अशा माणसाने शिवसेना पक्षाच्या नेतृत्वाबद्दल भाष्य करणारा निर्णय दिला. उद्धवजींचं नेतृत्व ज्या दिवशी जाहीर झालं त्या दिवशी राहुल नार्वेकर त्या सभेला हजर होते असा पुरावा अरविंद सावंत या सच्च्या शिवसैनिकांनी आणि आत्ताच्या एका खासदारांनी दिलाय. शिवसेना लढते, पण त्यांचं चिन्ह गेले, नावही गेले आणि मग उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा एक गट म्हणजे ओरिजिनल शिवसेना, की एकनाथ शिंदे यांच्याकडे बहुसंख्येने असलेले शिवसैनिक, जे संधी साधू आहेत असं म्हटलं जातं, पदाधिकारी, आमदार, खासदार यांचं बळ लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने त्यांना दिलेलं चिन्ह, झेंडा आणि नाव हे खरं, याचा न्यायनिवाडा सुप्रीम कोर्टात सुद्धा होऊ शकत नाही. कारण आता जनतेच्या कोर्टातच, म्हणजे येणाऱ्या लोकसभेत आणि येणाऱ्या विधानसभेत त्याचा निवाडा होईल. आजही लोकांना अपेक्षा आहे, आशा आहेत की सहानुभूतीची लाट उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या बाजूने होईल. परंतु सवंगडी यंत्रणा ही मात्र त्यांच्या बाजूने आहे असं म्हणता येणार नाही. आहे ती तुटपुंजी आहे. तरी सुद्धा जर उद्धवजी निवडून आले, उद्धवजींचा गट किंवा उर्वरित शिवसेना निवडून आली, मग ती मशाल या चिन्हावर असेल किंवा अन्य कोणत्याही चिन्हावर असेल, तर तो एक मोठा इतिहास होईल आणि शिवसेनेची खूप मोठी वेगळी वाटचाल निर्माण होईल. सर्वोच्च न्यायालयाने जर उद्या निकाल दिला आणि निवडणूक आयोगाचा आणि राहुल नार्वेकरांचा निकाल फिरवला किंवा अन्य काही जी न्यायप्रविष्ट प्रकरणात त्यामध्ये शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे हा गट म्हणजेच मूळ शिवसेना, मूळ शिवसेनेतून काही लोक बाहेर पडली म्हणजे ते पक्ष पळवू शकत नाहीत,
पक्षावर कब्जा करू शकत नाहीत, चिन्हावर हक्क सांगू शकत नाहीत, स्वामित्व सांगू शकत नाहीत. केवळ विधान परिषदेतलं, विधानसभेतलं बहुमत, लोकसभेतलं आणि राज्यसभेतलं बहुमत म्हणजेच विधिमंडळ पक्षाचं बहुमत हे पक्षाची मालकी हक्क ठरवणारं ठरू शकत नाही. असा जर निर्णय आला तर इतिहास निर्माण होऊ शकतो. आज वस्तुस्थिती मात्र विषण्ण करणारी आहे. आज एकनाथ शिंदे यांना पक्षाचं चिन्ह मिळालेलं आहे. विभाजन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असं झालेलं आहे. भारतीय जनता पक्षाची युती शिवसेना पक्षाबरोबर आजही अधिकृतपणे दाखवली जाते आणि 545 पैकी 19 लोकसभेतील जागा या शिवसेना पक्षाकडे आहेत असं दाखवलं जातं आणि त्यातल्या बहुसंख्य खासदार किंवा राज्यसभेतले खासदार हे एकनाथ शिंदे या गटासोबत आहेत, ज्यांनी सध्या तरी धनुष्य बाणावर हक्क सांगितलेला आहे, कमान सांभाळलेली आहे आणि जाहिरात सुद्धा सुरुवात केलेली आहे. मित्रांनो, काही आकडेवारी आपल्यासमोर ठेवतो. शिवसेनेचा इतिहास बघताना आपण ती आकडेवारी सुद्धा थोडक्यात विचारात घेतली पाहिजे. 2 भागात आपण करणार आहोत, परंतु ही आकडेवारी महत्वाची आहे की 1971 मध्ये शिवसेनेचे 5 उमेदवार निवडून आले होते. मी अत्यंत जलद गतीने सांगण्याचा प्रयत्न करतोय. समाज माध्यमाच्या माध्यमातून गुगल सर्चवरून ही माहिती उपलब्ध झाली, त्यामुळे त्यांचं श्रेय या गुगलला आणि संबंधित माहिती प्रसिद्ध करणाऱ्या निरनिराळ्या संघटनांना व्हीपी इंडियाना दिलीच पाहिजे. ही माहिती सर्व आहे, परंतु आपल्याकडे ती असणं गरजेचं आहे, निदान आपल्या कानावर पडणं गरजेचं आहे. 1980च्या लोकसभेमध्ये 2च खासदार निवडून आलेले, 89च्या लोकसभेमध्ये ते 3 झाले, एकाची वाढ झाली. यामध्ये 1989ची गोव्याची विधानसभा झाली, ज्याच्यामध्ये मी गोवा राज्य संपर्क प्रमुख होतो. मी गोव्याची निवडणूक स्वतः जवळून बघितलेली आहे. त्यावेळेला शांताराम नाईक आणि अन्य प्रभूती कमान सांभाळत होती आणि 6 आमदार गोवा विधानसभेमध्ये निवडून शिवसेनेने आणले होते. 1991 मध्ये उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणूक शिवसेनेने लढवली होती आणि तिथे 14 आमदार निवडून आणले होते. निवडून आणले होते असं म्हणता येणार नाही, निवडणूक लढवली होती. चुकीची दुरुस्तीबद्दल माफी असावी. या 14 उमेदवारांपैकी 1 उमेदवार निवडून आला होता. गोव्यात मात्र उमेदवार निवडून आले नव्हते, पण निवडणूक लढवली होती. यामुळे शिवसेना भारतभर पसरत होती. पुढे 91ची लोकसभा आली, त्याच्यामध्ये 22 जागा निवडल्या गेल्या आणि त्यामध्ये 4 खासदार शिवसेनेने दिले होते. 1993 मध्ये मध्य प्रदेशची निवडणूक लढवली. विधानसभेची 88 पैकी एकही ठिकाणी निवडून आला नाही, परंतु उत्तर प्रदेशमध्ये शिवसेना नावाजली जात होती. लक्षात घ्या, 1993 साल अयोध्या प्रकरण हे ज्या सगळ्याची पार्श्वभूमी शिवसेनेला होती. तिथे मतदारांनी शिवसेनेला कौल दिला होता. निवडून आलं नाही ही अलाहिदा गोष्ट आहे. 1996च्या लोकसभेमध्ये 132 जागा शिवसेनेने भारतभर लढवल्या आणि फक्त 15 जागेवर शिवसेना निवडून आली. मात्र शिवसेनेची मताची संख्या मोठ्या प्रमाणात त्यामुळे वाढली. शिवसेनेला एक राजकीय पक्ष म्हणून अधिकृत मान्यता मिळण्यासाठी ही आकडेवारी खूप महत्वाची ठरली. त्यानंतर 1996 हरियाणाची विधानसभा, 1997ची 97 पंजाब विधानसभा, 1998ची लोकसभा, यामध्ये अनेक जागा शिवसेनेने लढल्या. निवडून आले नाहीत ही गोष्ट महत्वाची नाही. निवडणूक परराज्यात शिवसेना लढवत होती, तिथे शिलेदार उभे करत होती, नवीन शिवसैनिक तयार होत होते, राज्याबाहेर शिवसेना पसरत होती, हे महत्वाचं आहे. 1998च्या निवडणुकीमध्ये एकूण 80 उमेदवार लढले, त्यातले 6 उमेदवार निवडून आले. दिल्ली विधानसभा शिवसेनेने लढवली, 32 जागी निवडणूक लढवली, एकही जागा निवडून आली नाही. हिमाचल प्रदेशात 98 साली विधानसभा लढवली, 6 जागा लढवल्या. 1999ला पुन्हा लोकसभा आली, तिथे 63 जागा लढवल्या आणि 15 जागी शिवसेनेचे उमेदवार निवडून आले. 1999ला पुन्हा गोवा विधानसभा लढवली गेली, पुन्हा 14 जागी उमेदवार उभे केले, एकही उमेदवार निवडून आला नाही, परंतु मतं वाढली होती. मग ओडिशा राज्यात 2000 साली विधानसभा लढवली, 16 जागी उभे केले. 2001 साली केरळमध्ये लढवली गेली, पुन्हा 2002 मध्ये गोवा विधानसभा लढवली गेली,
कुठेही शिवसेनेला यश मिळालं नाही. याच वेळी 2004 ची लोकसभा आली. 56 जागी शिवसेनेने उमेदवार उभे केले आणि 12 ठिकाणी निवडून आले. आता मात्र शिवसेनेची मतदारांची संख्या लक्षणीयरित्या वाढत होती. 2009 मध्ये 22 जागी लोकसभेमध्ये उमेदवार लढवले गेले. कमी ठिकाणी उमेदवार उभे करण्यात आले आणि त्यापैकी 11 ठिकाणी लोकसभेत उमेदवार निवडून आले. इथे शिवसेनेची भूमिका बदलली. निवडून येणाऱ्या ठिकाणी, सक्षमपणे लढवू शकणाऱ्या ठिकाणीच आपण उमेदवार उभे करायचे, ही ती नीती होती. त्यापूर्वी आपले मतदार वाढले पाहिजेत, उमेदवारांना नाराज करायचं नाही म्हणून उभं राहायचं, आपण सर्वदूर पसरायला पाहिजे, या उद्देशाने निवडणुका लढवल्या जात होत्या. 2014 मध्ये 20 ठिकाणी लोकसभेचे उमेदवार उभे करण्यात आले. 18 ठिकाणी ते निवडून आले. मग 90 ची महाराष्ट्र विधानसभामध्ये 183 ठिकाणी उमेदवार उभे राहिले. 18च फक्त निवडून आले. एकला चलोरेची नीती होती. 1995च्या विधानसभेमध्ये युती सुरू झाली. 169 जागावर शिवसेनेचे उमेदवार उभे होते आणि त्यापैकी युतीमुळे 73 उमेदवार निवडून आले. म्हणजे 1990 साली 52 आमदार होते. 1995 साली 73 आमदार होते. 1999 साली 69, थोडे आमदार कमी झाले. 2004 मध्ये 62 आमदार झाले आणि 9 मध्ये 45 आमदारांवर ही संख्या आली. 2014च्या महाराष्ट्र विधानसभेमध्ये 286 जागा लढवल्या गेल्या आणि फक्त 63 आमदार निवडून आले. मित्रांनो, ही आकडेवारी एवढ्यासाठी सांगतोय की युतीमध्ये जेव्हा शिवसेना लढत होती त्यावेळेला 73, 69 आणि 62 असे आमदार निवडून आले. एकला चलोरे तेव्हा 63 आमदार निवडून आले. थोडक्यात शिवसेनेचे जेवढे आमदार होते तेवढेच राहिले. फार काही फायदा झाला नाही. ही आकडेवारी महत्वाची असते मित्रांनो. शिवसेना सर्व दूर पसरत होती. शिवसेना विरोध पण सहन करत होती. ती युतीत पण लढवत होती, पण हिंदुत्वाची कास धरून होती. आज शिवसेनाचे हिंदुत्व वेगळी हिंदुत्व आहे असंही काही जण म्हणतात. परंतु तरी सुद्धा शिवसेनेवर विश्वास ठेवणारे मतदार आजही आहेत. मुंबईत तरी शिवसेनेची गरज आहे असं सुद्धा म्हटलं जातं. शिवसेनेवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. अनेक पदाधिकाऱ्यांवर खंडणींचे आरोप झाले. हे सर्व मान्य करूनही तेच खंडणी बहादराचे आरोप असलेली लोक आमदार खासदार झाले हे सुद्धा विसरून जाणार नाही. याचं मुख्य कारण त्यांची समाजसेवा हे होतं. लोकांमधला कार्यकर्ता, लोकांमध्ये मिसळणारा कार्यकर्ता, रात्री 12 वाजता उठून जाणारा कार्यकर्ता, अशी ती शिवसेनेची ओळख होती. मित्रांनो, आणखीन काही आकडेवारी जर बघायची असेल तर ह्या सगळ्या निवडणुकांमध्ये 2019 साली 48 पैकी 18 खासदार निवडून येणं, 2014 मध्ये 48 पैकी 18 खासदार निवडून येणं, 2009 मध्ये 11 खासदार निवडून येणं, 2004 मध्ये 12 खासदार निवडून येणं आणि 99 मध्ये 15 खासदार निवडून येणं, ही शिवसेनेची खासदारांची किंवा लोकसभा निवडून येणाऱ्या लोकांची संख्या होती. शिवसेनेला स्थिरता आली होती असंच यावरून म्हणता येईल. विधानसभा निवडणुकीत मात्र शिवसेना 1990 पासून 19 पर्यंत जर बघितली तर फक्त मी आकडेवारी सांगतोय. सुरुवातीला 52-90 साली होते, मग 73 झाले, मग 69 झाले, मग 62 झाले, मग 44 वर गाडी घसरली. 18 लोक पराभूत झाली जी निवडून आली होती, मग 63 झाले. 19 लोक पुढच्या निवडणुकीला म्हणजे 14 साली वाढले आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात ही निवडणूक लढली गेली. यापूर्वीच्या 2009 पर्यंतच्या निवडणुका या माननीय बाळासाहेब, वंदनीय बाळासाहेब, स्वर्गीय बाळासाहेब यांच्या नेतृत्वाखाली लढल्या गेल्या होत्या आणि 19ची निवडणूक मात्र उद्धवजींच्याच एकछत्री कारभाराकडे लढली गेली आणि त्यामध्ये 56 जागा निवडून आल्या. 7 आमदारांना पराभव पत्करायला लागला. 2014 मध्ये आणि 2019 मध्ये सरकार स्थापन करण्यात उद्धवजींना यश आलं. पहिलं आघाडीचं सरकार आणि मग स्वतःच्या नेतृत्वाचं सरकार उद्धवजींनी स्थापन केलं आणि यापूर्वी 1995च्या निवडणुकीमध्ये जेव्हा 288 पैकी 73 आमदार शिवसेनेकडे होते,
तेव्हा 21 आमदार वाढवून बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली भाजप शिवसेनेचं सरकार स्थापन झालं होतं आणि त्यावेळेला शिवसेनेकडे एकूण 16% मतदान होतं. त्यानंतर मात्र शिवसेनेची वाढ खुंटत गेली आणि नंतरचा इतिहास आपल्याला माहिती आहे. त्यामुळे हा सगळा इतिहास बघणं गरजेचं आहे. ह्याची आकडेवारी सहज आपल्याला उपलब्ध होऊ शकते. ती प्रत्येक गोष्ट विश्लेषणासाठी सांगण्याची गरज नाही. परंतु काही मुख्यमंत्र्यांचा उल्लेख केला गेला पाहिजे की मनोहर जोशी नावाचे मुख्यमंत्री, जे एक सभ्य नेतृत्व म्हणून शिवसेनेचा सफेद चेहरा म्हणून ओळखलं गेलं, त्यांना पहिल्या मुख्यमंत्र्यांची संधी सुधीर जोशी या त्यांच्या भाच्याला डावलून दिली गेली. अनेकांना सुधीर जोशी मुख्यमंत्री होतील असं वाटत होतं, परंतु चाणक्य नीती ही मनोहर जोशींकडे होती. बाळासाहेबांनी उजवं माप मनोहर जोशी यांना दिलं आणि त्यांनी 14 मार्च 1995 रोजी शपथ घेतली. त्यांना मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जो झटका मिळाला, त्यांना जे ऑफिस मुख्यमंत्री पदावरनं पायउतार व्हावं लागलं, ज्यांनी लगेच वर्षा बंगला सोडला होता, तो तारीख होती 1 फेब्रुवारी 1999. 3 वर्ष 324 दिवसाचं सरकार मनोहर जोशींनी सांभाळलं. त्यानंतर बाळासाहेबांच्या इच्छेनुसार बाळासाहेबांना प्रिय असलेले नारायण राणे, जे आज शिवसेनेच्या मुळावर उठलेले आहेत, त्या नारायण राणेंना संधी मिळाली 1 फेब्रुवारी 1999 रोजी आणि ते 18 ऑक्टोबर 1999 पर्यंत फक्त 259 दिवस मुख्यमंत्री पदावर होते. नंतर त्यांना मुख्यमंत्रीपद गमवावं लागलं, निवडणुका झाल्या. पुन्हा 28 नोव्हेंबर 19 उद्धवजी ठाकरे हे मुख्यमंत्री झाले. ते 30 जून 22 पर्यंत 2 वर्ष 214 दिवस विधान परिषदेतून येऊन मुख्यमंत्री बनले. आणि त्यानंतर शिवसेनेची उभी फूट, अत्यंत दुर्दैवी घटना, इतिहासात नोंद होईल अशा पद्धतीने घडलेले राजकीय डावपेच सर्व तुम्हाला माहिती आहे. त्यावर आणखीन विस्ताराने भाष्य करण्याची गरज नाही. आणि एकनाथ शिंदे उद्धवजींपेक्षा 4 वर्षांनी लहान असलेला एक कार्यकर्ता, एक रिक्षा ड्रायव्हर, आनंद दिघेंचा शिवसैनिक मुख्यमंत्री पदावर विराजमान झाला. पक्षात उभी फूट पडली. राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर शिवसेना गेली. शिवसेनेने मूळ तत्वाला हरताळ बाजला असं सोयीस्करपणे कारण सांगितलं गेलं. खरी कारणं नक्की वेगळी आहेत, सर्वांना ती ज्ञात आहेत. एकनाथ शिंदेनी बंड का केलं, उद्धवजींच्या नेतृत्वाला का झुगारलं, हे सर्वांना मान्य आहे, माहिती आहे. आणि 30 जून 22 एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदावर आज तागायत आहेत. मधल्या काळात सर्वच बाबी न्यायप्रविष्ट आहेत. सर्व फासे आज तरी एकनाथ शिंदेच्या बाजूने पडत आहेत. लोकांची सहानुभूती, लोकांच्या न्यायालयात जेव्हा हा प्रश्न जाईल तेव्हा शिवसेनेचं भवितव्य नक्की ठरेल. सर्वोच्च न्यायालय सुद्धा योग्य तो निर्णय योग्य त्यावेळी घेईल अशी आपण अपेक्षा करूया. परंतु कोपरी 5 फाकाडी येतील हा माणूस आज 1 वर्ष 200 दिवसापेक्षा मुख्यमंत्री आहे. सक्षमपणे मुख्यमंत्री पद सांभाळतोय. त्याला भाजपची साथ आहे, केंद्र सरकारची साथ आहे. त्यांना येऊन आता अजित पवार मिळालेले आहेत. अजित पवारांचे आमदार मिळाल्यामुळे खरं तर एकनाथ शिंदेंवर गोची होण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. एकनाथ शिंदेना डावललं जातंय की काय, अजित पवारांना उजवं माप मिळतंय की काय, अशी वंद्यता होती. आज तरी तशी शक्यता नाही. आज तरी पुढची निवडणूक एकनाथ शिंदेंच्याच नेतृत्वाखाली लढवली जाईल असं बोललं जातंय. तीच शक्यता जास्त आहे. भाजप पावण्याच्या चपलेने विंचू मारण्यात पटाईत आहे. भाजपला 2 राजकीय पक्ष संपवण्यात एका वर्षात यश आलेलं आहे, एका टर्ममध्ये यश आलेलं आहे. भाजप सत्तेपासून फार लांब जाऊ शकत नाही हे त्यामुळे सिद्ध झालंय. भाजपला याचा फायदा होईल, तोटा होईल, ते पुढची रणनीती ठरेल, कळेल तोपर्यंत बराच उशीर झालेला असेल. पण राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे 2 मोठे राजकीय पक्ष फोडण्याचं पुण्य भाजपच्या पदरात पडलेलं आहे. लोकांना ते आवडले नाही आवडले ते तुम्ही सांगायचं आहे. तो निर्णय भाजपचा योग्य होता का
भाजपचे हे राजकीय निर्णय, भाजपचं जे आयाराम गयाराम मधलं इन्कमिंग चालू आहे, निर्णया पक्षातले ईडीची चौकशी असणारे, भ्रष्टाचाराचे आरोप असलेले, भाजपने ज्यांच्यावर गाडीवर पुरावे देणार असं सांगितलं होतं, ती लोक आज भाजपच्या मांडीला मांडी लावून बसत आहेत. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुसंख्य नेते आहेत, शिवसेनेतलेही आमदार आहेत, खासदार आहेत, ज्यांच्या एन्क्वायरी चालू होत्या त्या सगळ्या थंड झालेल्या आहेत. हे लोक उघड्या डोळ्यांनी बघत आहेत. आज आपला विषय हा शिवसेनेचा इतिहास हा विषय आहे. त्यामुळे भाजपची रणनीती, भाजपचा पक्ष, भाजपचं विचारधारा या सगळ्यांवर आपण वेगळं बोलू शकतो. आज आपण शिवसेनेचा इतिहास बघताना, या सगळ्याचं सिंहावलोकन करताना, खरा जो शिवसैनिक आहे, जो तळागाळातला शिवसैनिक आहे, तो मात्र खूप नाराज आहे, खूप दुखावलाय. तो आजही उद्धवजींबरोबर आहे. तो आजही शिवसेना या 4 अक्षरांबरोबर आहे. दुर्दैवाने ती शिवसेनेची 4 अक्षरं, धनुष्यबाण, हे सर्व एकनाथ शिंदे यांच्या हातात आहे. आता ठाकरे घरावर प्रेम करणारे, उद्धवजींवर स्वामिनिष्ठ असणारे शिवसैनिक किती आणि जनतेची सहानुभूती उद्धवजींना किती मिळते, यावर उद्धवजी ठाकरे यांच्या शिवसेनेचं भवितव्य ठरणार आहे. आज जे उद्धवजींबरोबर आहेत त्यांचं कौतुक नक्कीच केलं पाहिजे, कारण पडत्या काळात त्यांनी उद्धवजींना साथ दिलेली आहे. शिवसेनेचा इतिहास जेव्हा जेव्हा लिहिला जाईल तेव्हा आता जे उद्धवजींबरोबर शिलेदार आहेत त्यांचा देखील नामोल्लेख गौरवाने केला जाईल, हे देखील विसरता कामा नये. ज्यांनी ज्यांनी शिवसेनेशी गद्दारी केली, पुढे काळाच्या ओघात लोक त्यांना विसरले. काही नावं असतील ज्याने अनेक पक्ष बदलले, पण त्यांच्यावर सुद्धा पुढे भ्रष्टाचाराचे आरोप झाले. त्यांच्याबद्दल जनमानस चांगलं बोलतं असं नाही. केवळ लोकातून निवडून येणं, लोकाधिकार असणं, लोकाधार असणं म्हणजे शिवसैनिकाच्या मनात आदर निर्माण होतं असं नाही. त्यामुळे छगन भुजबळ असतील, गणेश नाईक असतील, नारायण राणे असतील, आज ते सत्तेत किंवा सत्तेत असलेल्या पक्षात असतील, त्यांना मान मानार्थ मिळत असतील, त्यांच्या पुढच्या पिढींना पदं मिळाली असतील, आमदारकी खासदारकी मिळाली असेल, पुढे मिळेलही, मंत्रीपदं सुद्धा मिळतील, परंतु शिवसैनिकांचं प्रेम त्यांना मिळणार नाही. जेव्हा जेव्हा शिवसेनेचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा शिवसेनेला धोका देणारी जी लोक होती, शिवसेनेशी गद्दारी करणारी जी लोक होती, त्यामध्ये ही नावं प्रकर्षाने घेतली जातील. बंडून शिंगडेंपासून सुरुवात होईल, गुप्तेंपासून सुरुवात होईल आणि अनेक नावं येतील, त्यात ही सुद्धा नावं असतील. दुर्दैवाने शिवसेनेसाठी ज्यांनी जीवाचं रान केलं, जीवाचं बलिदान दिलं, घरादारांवर नांगर फिरवला, असे हजारो शिवसैनिक ते मात्र अनामिक वीरासारखे संपून गेले, खपून गेले. ज्या पक्षासाठी त्यांनी रक्त सांडलं त्यांची आठवण कोणीही ठेवणार नाही. इतिहास सुद्धा त्याच्यासाठी अज्ञात असेल. अशा सर्व अज्ञात शिवसैनिकांना, त्या वीरांना, वीरांगणांना, ज्यांनी आंदोलन अंगावर घेतली, केसेस अंगावर घेतल्या, रक्तपात घडवला, रक्तपात ज्यांच्या घरात झाला, जे शहीद झाले, ज्यांनी शिवसेनेसाठी रक्त सांडलं, त्या सर्व शहीद शिवसैनिकांना मानाचा मुजरा. आज आपण इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.